जसं आपण बघितलंच असेल की नाशिकमध्ये TCSच्या संदर्भामध्ये जो कॉर्पोरेट जिहादचा प्रकार उघडकीस आला आणि त्याचा तपास चालू आहे आणि तपास करताना आपल्या सर्वांना हे माहिती आहे की त्याच्यामध्ये ज्या बाबी येत आहेत त्या पुढे येत आहेत त्या खऱ्या आहेत। त्यामुळे त्याच प्रकरणावर जेव्हा TCSचं प्रकरण सुरू झालं त्याच वेळेस माझ्याकडे या संदर्भातल्या खूप साऱ्या तक्रारी दाखल झाल्या। हिंजवटी IT सेंटर असेल, मगरपट्टा असेल, बऱ्याचशा IT सेंटर्समधनं जे काम करणारे लोक आहेत तर त्यांनी मला खूप साऱ्या तक्रारी दिल्या। बऱ्याच ठिकाणी म्हणजे मी आता उल्लेख करू शकत नाही पण बऱ्याच ठिकाणी एक प्रेयर रूम किंवा रेस्टरूम जे असेल त्याचा उपयोग एका विशिष्ट धर्माच्या धार्मिक विधीसाठी केला जातो। त्या धार्मिक विधीसाठी करण्यासाठीचं ऑब्जेक्शन काही नाही, पण त्यावेळेस ते रेस्टरूम बाकीच्यांना तिथे जाण्यास मज्जाव केला जातो। आपण जर बघितलं तर कंपनीत काम करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा समान हक्क असताना एखादं ठिकाण दुसऱ्या कर्मचाऱ्यांना तिथे जाण्यासाठी मज्जाव करणं हे कंपनीच्या कायद्यामध्ये पण बसत नाही आणि अशा प्रकारचं धार्मिक मुद्दे कंपनीमध्ये चालणं हे कंपनीच्या लॉमध्ये पण बसत नाही। त्यामुळे मी पोलीस कमिशनरांना एक पत्र दिलंय, आपण 2 दिवस त्याची पडताळणी बघावी, त्यांनी तिथे जाऊन एक गोपनीय पद्धतीने तपास करावा, पूर्णपणे कुठल्याही पद्धतीचा निष्पक्षपणे तपास त्यांनी करावा असं पोलिसांना त्या पत्राद्वारे पण मी कळवलेलं आहे। त्याचप्रमाणे पोलिसांशी माझं बोलणं पण झालेलं आहे आणि त्यांनी 2 दिवस आम्हाला द्या, आम्ही याची सत्यता पडताळून बघतो हे आश्वासन आम्हाला पोलिसांनी दिलेलं आहे। अशा पद्धतीचं जर काही तिथे चाललं असेल तर त्याच्यावर पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई करणं गरजेचं आहे। कारण जर आपण बघितलं तर हे लोण एक छोट्या स्वरूपात असेल आणि ते वाढत जाईल आणि ते वाढत जाताना बाकी समाजाचे लोक जर तिथे काम करत असतील तर त्यांच्यावर हे अन्यायकारक आहे। हे परत एकदा मी सांगते, कुठल्याही धर्माला त्यांचे विधी करण्यासाठी प्रॉब्लेम नाही आहे, पण दुसऱ्या धर्मावर एक तर ते लादून किंवा दुसऱ्या धर्माच्या लोकांना तिथे जाण्याचा मज्जाव करणं हे चुकीचं आहे आणि त्याच्यासाठी कंपन्यांवर पण कारवाई पोलिसांनी करावी अशी मागणी मी केलेली।